महायुतीतील अंतर्गत स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एंट्री इस्लामपूर शिराळा मतदारसंघात भाजपसाठी नवा पेच निर्माण करू शकते। कोणते पक्ष यामध्ये सक्रिय झाले आहेत, याचा प्रभाव भाजपवर कसा पडणार, जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माहिती समजली तर लाईक व शेअर करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या N24 मराठी न्यूज चॅनलवर। मी आहे मयुरी आणि आज आपण चर्चा करणार आहोत एक अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर। इस्लामपूर आणि शिराळा या मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे। भाजप समोर नव्या आव्हानांचा डोंगर उभा राहतोय। चला याचा सखोल आढावा घेऊया। पुढे जाण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। महायुती म्हणजे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची आघाडी। प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची या भागात वाढती सक्रियता भाजपसाठी नवी कसरत ठरत आहे। इस्लामपूर शिराळा मतदारसंघातील राजकीय समीकरणे। या भागात भाजपचा प्रभाव आहे, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीही जोरदार उपस्थिती निर्माण करत आहेत। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे। निवडणुकीपूर्वी इथले राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकते। भाजप समोरील आव्हाने। महायुतीमध्ये असूनही पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष वाढला आहे। कार्यकर्ते कोणत्या दिशेने वळणार हे ठरवणे अवघड होत आहे। भाजपला स्वतःची जागा कायम राखण्यासाठी रणनीती बदलावी लागणार आहे। भविष्यातील संभाव्यता आणि निवडणूक परिणाम। आगामी निवडणुकीत मतांची विभागणी मोठी समस्या ठरू शकते। महायुतीमधील मतविभाजन कोणाच्या फायद्याचं ठरणार? भाजपला विजयासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत। तर मित्रांनो, महायुतीतील पक्षवाढीची स्पर्धा आणि भाजप समोरील नव्या आव्हानांबाबत ही होती संपूर्ण माहिती। इस्लामपूर शिराळ्यातील ही राजकीय समीकरणे भविष्यात कशी बदलतील हे पाहणे खूपच रोचक असेल। तुम्हाला काय वाटतं? भाजपसाठी ही परिस्थिती कितपत आव्हानात्मक ठरेल? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत नमस्कार।